मंगेश महाराज, संतोष महाराज, Thank you.
संत संग देई सदा गुण गाई आवडी ही समाजी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी गुण गाई आवडी ही समाजी सर्व जोडी जयांसिया केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णू हे शंकर भगवान आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में नमो विठ्ठला रसया पांडुरंगा नमो रुक्मिणी मौली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी नमो ज्ञानेश्वर
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु जगतबंधनीय जगत उद्धार देहुनी वासी तुकोबाराय आणि अशा या तुकोबारायांसारख्या महात्म्याचा 4 चरणाचा अभंग मागणीपर प्रकरणातील आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठाला हे चिदान देग देवा तुझा विसरण व्हावा. कीर्तन सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार देणे हे वक्त्याचं कर्तव्यच ठरतं. ज्या ज्ञानोबा तुकोबारायांच्या स्मरण स्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी आणि या महाराष्ट्र भूमीमध्ये असणारं छोटस मोठस गाव हसापूर या ग्रामस्थांच्या वतीने चालणारा हा अखंड हरिनाम सप्ताह विठ्ठल रुक्मिणी प्राण प्रतिष्ठान सोहळा बरोबर आहे ना. तर या सर्व गायनाचार्य मृदुंगाचार्य सरपंच उपसरपंच आणि सरपंच माजी सरपंच पोलीस पाटील चेअरमन साहेब गावातील तंटामुक्ती अध्यक्ष व बाहेरगावून आलेले पाहुणे मंडळी तसेच गायनाचार्य मृदुंगाचार्य एक नंबर आवाज आहे त्यांचा गायनाचार्य तसेच मृदुंगाचार्य असं काय पाऊस पडल्यानंतर असं पत्रावर जसं रप रप जसा आवाज येतो तसे मृदुंगाचार्य जोरदार गाडी वाजवता एक नंबर. वा वा यांच्यामुळे कीर्तनाला शोभा आहे. हो काय वाज नाही दादा एक नंबर. तसेच गायनाचार्य मृदुंगाचार्य टाळकरी माळकरी व तुम्हा सर्व आई बहिणींच्या कृपेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादाने कीर्तन करण्याचा योग आला हे मी माझं भाग्य समजतो. आणि या कीर्तनाला लाभलेलं सौंदर्य विठाला आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की अभंग हे जगद्गुरु तुकोबारायांचं आणि जगद्गुरु तुकोबाराय आजच्या या अभंगामधून तुकोबाराय हे मागणी मागतात. तुकोबाराय मागणी करतात असं नाहीये. अहो जे मागणी करतात ते संत कसे संत हे मागत नाहीये पण भगवंत दान मागायला लावतात म्हणून तुकोबाराय मागणी मागतात. विठाला कीर्तनामध्ये असं टाळी बिळी वाजवत चालतं बरं का. बचत कर टाळी बी स्टुडिओ आहे का तुम्ही म्हणजे टाळी म्हणजे दडपण आले आणि बसू नका. गरज आहे का तुम्हाला असं जे गावात होत मी म्हणलं अरे बाबा का टाळी वाजवणार का असं ना टाळी वाजवणं काही म्हणणं असं मी म्हणलं बा का टाळी वाजवणं ते म्हणलं महाराज माझ्यावर कर्ज आहे. आम्ही फेडाव का काय आता जात्यात किती येत्यात किती हिशोब ठेव ना. त्याला मी नाही सांगत गाथा सांगतोय तुका म्हणे टाळा त्याची नाही ज्याच्या जिंदगीत हिशोब आहे त्याचा रुपया सुद्धा वाया जाणार नाही. हिशोब ठेवा. आणि इथं येण्यासाठी आणि कीर्तन ऐकण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं महाराज. सर्वजण आपण एकत्र येऊन हे सप्ताह करतोय म्हणजे काहीतरी भाग्य मानतात. आता कार्यकर्ते मंडळी असतील कोणी पंगत घालत असेल कोणी पीठ मळून येत असेल पकवानाला सर्व काही सेवा करतोय आपण 8 दिवस. तर ते तुकोबाराय त्यांना धन्यता देत नाहीयेत त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात.
झाला. मग ज्ञानोबरायांचा जन्म आहे. धन्य माता पिता तयाची, धन्य त्याच्या लायकीचे जे माय बाप आहे, तर त्यांचेच मुलं हे चांगल्या कार्यासाठी सहकार्य करतात. विठाला करण्यासाठी काही भाग्य लागतं महाराज. देवाचं दर्शन घेण्यासाठी काय लागतं? बोलत चला, बोलत चला. देवाचं दर्शन घेण्यासाठी भाग्य लागतं. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालण्यासाठी भाग्य लागतं. इथं येऊन कीर्तन ऐकण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. म्हणून भाग्यवान बघा भजन इथं येण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं महाराज. तर माझे तुकोबार आहे, तुकोबार आहे. भगवंताच्या दर्शनासाठी जायचे, पंढरपूरला जायचे. पहिलं चंद्रभागेचं स्नान करायचे. म्हणजे एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी गोपाळपूरचा काला झाला की परत तुकोबार आहे पंढरपूरला, म्हणजे तिथेच थांबायचे. चंद्रभागेचं स्नान करायचे, पुंडलिक राहायचं दर्शन घ्यायचे आणि माझ्या पांडुरंगाकडे यायचे. पांडुरंगाकडे यायचे. असे तुकोबारायांचे 7-8 वाऱ्या झाले. तुकोबारायांचे 8 पिढ्यावर, म्हणजे भगवंतावर ऋण आहे तुकोबारायांचे. तेव्हा मात्र प्रत्येक वारीला तुकोबारा यायचे, पण भगवंताजवळ आल्यानंतर दर्शन घ्यायचे आणि खाली मान घालायचे. पण यावेळेस मात्र तुकोबारा भगवंताकडे पाहायचे आणि भगवंत खाली मान घालायचे. भगवंताने तुकोबारांना विचारलं, तुकोबाराया, हो जेव्हा तेव्हा माझ्या भेटीसाठी येतात तेव्हा तुम्ही मान खाली घालत होते, पण आता असं कसं काय? तेव्हा तुकोबाराय म्हणाले, देवा काहीतरी मागण्याची आस झालेली आहे, म्हणजे मागावंच वाटत नाही देवा. तुकोबाराय, अहो तुम्ही माझ्याकडे येता तरी कशासाठी? आता प्रत्येक माणूस पंढरपूरच्या वारीला जातो, पंढरपूरला जातो, वारीला जातो, वारी करतो, देवाकडे मागण्याची यादीच तयार असते त्यांची. कोणी म्हणतं देवा माझ्या पोराचं लग्न करू, कोणी म्हणतं नोकरी लागावं, कोणी काहीच म्हणतं. पण तुकोबाराया, तुम्ही काहीच मागत नाहीये, काहीतरी मागा म्हणताय, काहीतरी मागा तुकोबाराय. तेव्हा तुकोबाराय म्हणाले, अरे देवा, ए पांडुरंगा, अरे तुझ्या सुतळीचा सडा सुद्धा नको मला. काही Oh
तेव्हा भगवंत तुकोबराय म्हणतात, तेव्हा काहीतरी तुकोबराय काहीतरी मागा, पण तुकोबराय काही मागत नाहीत देवाला. अहो तुकोबराय तुम्ही माझ्याकडे मग येता कशासाठी? हे देवा, अरे मला फक्त तुझ्या दर्शनाची आस लागली रे देवा, तुला तुझ्या भेटीची फक्त मला आस लागली रे देवा. भेटी लागे जीवा लागली से आस, भेटी लागे जीवा लागली से आस. पाहे रात्र दिवस, पाहे रात्र वाट तुझी, पाहे रात्र दिवस वाट तुझी. भेटी लागे पंढरीचा राया, तुझा विना सिन वाटे सिन वाटे सिन झाली काय. देवा, अरे तुझ्या भेटीची फक्त मला आस लागली रे देवा. तेव्हा तुकोबराय म्हणतात, देवा फक्त तुझं दर्शन मला व्हावं देवा, एवढंच मला फक्त वाटतं देवा. विठाला विठाला. आणि तुकोबरायांच्या जीवनामध्ये फक्त नामचिंतन, फक्त नामचिंतन, भगवंताचं नामचिंतन, भक्ती होती तुकोबरायांची. अहो दादा, जगद्गुरु तुकोबरायांचा जर संदर्भात जर बोलायचं म्हटलं ना, तुकोबरायांची भक्ती कशी होती. अहो तुकोबराय सतत माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन करायचे. सतत दिन रजनी हाती धरला गोविंद. तुकोबरायांना सांगितलं, तुकोबराया, ओ तुकोबराया, अहो तुम्हाला जर गावात राहायचं असेल ना, भजन बंद करावं लागेल. तुकोबराय म्हणाले, पाटील अहो मी भजन बंद करण्याचा प्रयत्न करतोय हो पाटील, पण आता माझी अशी अवस्था झाली, अशी अवस्था झाली. कशी अवस्था झाली.
विठ्ठल असे तुकोबारायांच्या मुखामध्ये सतत माझं भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन होत सतत पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृती स्वप्नी पांडुरंग फक्त माझ्या पांडुरंगाचं नामचिंतन फक्त नामचिंतन फक्त नामचिंतन नामचिंतनाशिवाय दुसरं तुकोबारायांना काय तुकोबारायांचं चालायला लागले भंडारा डोंगरावरती जर गेले ना दादा अहो तुकोबारायांच्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल बोलत होते काय बोलायचं एवढं तर तुकोबारायांचं नामचिंतन होत आणि तुकोबारायांना या नामचिंतनाचा छंद लागला होता तुम्ही म्हणाल महाराज पण छंद म्हणजे काय सांगतो भजन करा विठाला छंद म्हणजे काय पूर्वीचा काळ लग्न झाल्यानंतर पती पत्नी 10-10 वर्ष बोलत नसेल बरोबर आहे का आजोबा बरोबर आहे का हो आजोबा बरोबर आहे का पूर्वीचा काळ लग्न झाल्यानंतर 10-10 वर्ष बोलत नसेल म्हणे आता कलियुगामध्ये काय चाललंय लग्नाच्या अगोदरच दुसरं तर काय हॅलो जेवली का झोपली का भाजी कोणती केली बोंबील केली खाली का काय सांगू महाराज आता एवढं लग्नाचं अवघड झालंय महाराज पोरग म्हणजे पोराच्या बापाची म्हणजे पहिलं टोपी नाही कडक होती पोराच्या बापाची टोपी काढून जर फेकली तर दुसऱ्याचा खून होईल एवढी कडक आता शिरली का आता म्हणतो सगळं तुमचंच सगळं आमचंच म्हणतो आता बँड आमचा मंडपवाले आमचे माईक सिस्टम आमची सगळं आमचं टेबला खाली पैसे देतो पण सोडव असत अवघड झालंय ना महाराज टेबला खाली पैसे देतो बाप आता कसं आता काय झालं सुना घेतला आला चौकामध्ये बाप पोरीचा बाप आला तो म्हणाला इतर काही मोकळा म्हणला सगळं आमचं म्हणला दुसऱ्या दिवशी आला लगेच तो म्हणला जय हरी तो म्हणला औंधा माहित करायचं मला सगळं आपलं म्हणला करू म्हणला काय महाराज पहिलं काय होत पहिलं कसं होतं पहिलं म्हणजे थोडं मुली जास्त होते आणि मुलं कमी होते म्हणजे मुलाच्या बापाला याची डिमांड आता मुलींचं वजन आहे मुलींना आता स्वयंपाक शिकवा आया माणूस खाऊ शकतो ना 10 मिरच्या एवढे मिरच्या एवढीच मुली एवढीच मिरी आता खाणारा मरल ना ही म्हणली मला सासू माझी खाणारा मरल ना जाग्यावर सगळं काय असेल ते आईने सांगितलं सगळं काय ते तेल मीठ मिरची सगळं काय ते आईने सांगितलं जमा करण्यात तेवढ्यात पोलीचा झाला मोबाईल स्विच ऑफ आता मग ती मरच आणलं आता मिरच्या काय लसूण काय आता सगळं टाकलं तिनं सासूबाई आहे सासूबाईनं भाजीचा कलर बघितलं मला भूकच नाही गळा पाणी येऊ लागलं डोळ्यामध्ये
मग ती म्हणली वही ती पत्नी त्याच्या विरुद्ध तोंड करून बसली. तो तिच्या विरुद्ध तोंड करून म्हणजे बोलायचं नाही ना, बोलायचं कस काय आता. समोर होता गावातल्या पाटलाचं घोड गव्हाच्या रानात शिरून गहू खाऊ लागलं. आता तो म्हणला आता बोलायचं कस काय सोमवार आता म्हणजे उठावं आता जेवतानी तर सोमवार सुटेल. बायकोला हाक मारावी तर कधी तिला बोललेलं नाहीये. 10 वर्ष झालं कधी व्हिडिओ कॉल केला नाहीये, कधी फेसबुकला चॅटिंग केली नाही, कधी इंस्टाग्रामला केली नाही, काही नाही, साधा मिस कॉल केला नाहीये. बोलायचं कसं काय. ती अशी मागे डोकून जाईल म्हणली हा पिस्तोल नेमकं बोलतोय तरी कोणाला. त्याने पुन्हा आवाज दिला अग तुलाच म्हणतोय तुलाच. अग ते घोड हा घोड. महाराज मग तिला एवढा आनंद झाला, तिला एवढा आनंद झाला की ती नाचूच लागली. साधं नाही नाचू लागली, ती गाणं म्हणून नाचू लागली. कधी नाही बोलले घोडा कधी नाही बोलले घोडा हकलली. आजीने जाताना सुरू नाचू लागली. कधी नाही बोलले घोडा कधी नाही बोलले. अहो मार्केट मधून जाताना सुद्धा कधी नाही बोलले घोडा हकलले. कधी नाही बोलले घोडा हकलले. घोडा कधी मग घरी गेल्यानंतर सासूबाईच्या पुढं कधी नाही बोलले. सासू म्हणली ये काय पागल तर नाही ना झाली. झोपेत उठल्यावर सुद्धा कधी नाही बोलले घोडा हकलले. कधी नाही बोलले घोडा हकलले. काय सांगा महाराज. म्हणून असा त्या बाईला छंद लागला होता. म्हणजे कधीच नाही बोललेलं ना, 10 वर्ष झालं बोललेलं नाहीये. तिला एका प्रकारचा छंद लागला होता. जस या बाईला कधी नाही बोलले घोडा हाल म्हणले याचा छंद लागला होता, तर तशाच प्रकारे माझ्या तुकोपरायांना सुद्धा भगवान परमात्म्याच्या नाम चिंतनाचा छंद लागला होता. विढा विढा म्हणून पांडुरंग परमात्मा अख्ख्या जगाला नाचवणारा माझा पांडुरंग परमात्मा आहे. माझ्या पांडुरंगाला सुद्धा नाचवणारा नामदेव आहे. कुठे असतो
म्हणून भगवंताला सुद्धा नाचवणारा माझा नामदेव आहे दादा. अहो काय नामदेवरायांची सुद्धा भक्ती होती. ऐका, दिवशीचा प्रसंग आहे. नामदेवरायांचे वडील कामासाठी घरी नव्हते. तेव्हा नामदेवरायांच्या आईने नामदेवरायांना सांगितलं, नामदेवा देवाला नैवेद्य खाऊ घालू. नामदेवरायांनी घालय. देवाच्या समोर नैवेद्य ठेवलं, पण देव काय खायला तयार नाहीये. बराच वेळ भगवंताची खाण्याची वाट पाहू लागली नामदेवराय, पण भगवंत काय खायला तयार नाहीये. तेव्हा नामदेवराय म्हणाले, देवा ए देवा, अरे तू जर माझ्या हातचा नैवेद्य नाही ना खाल्ला देवा, तुझ्या हात पायावरती माझा प्राण अर्पण करेल देवा. दगडाची मूर्ती नामदेवरायने पुढे धरतर कापू लागली. पाषाणाची मूर्ती धरतरा कापिली. जेवती मागती नाम्यासवे. पाषाण मूर्ती धरतर कापू लागली. आणि तेव्हा मात्र भगवान पांडुरंग परमात्मा प्रकट झाले आणि नामदेवरायांच्या ताटातलं जगाच्या बापाने नैवेद्य ठरलं महाराज. ऐका, म्हणून महाराज म्हणतात, कोण कहता है भगवान खाते नहीं, नामदेवराय की तरह तुम खिलाते नहीं. कौन कहता है भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. कौन कहता है भगवान सोते नहीं, मैया यशोदे की तरह तुम सुलाते नहीं. कौन कहता है भगवान रोते नहीं, राधा रानी की तरह हम प्रेम करते नहीं. एक बार तो राधा मेरे
प्रेम असलं पाहिजे दादा. खाऊ घालण्यामध्ये प्रेम असलं पाहिजे हो. आपलं असलं आपल्या डाव्या हातात काठी असती, उजव्या हातात भाकरी. येऊ येऊ कुत्र्याजवळ आलं, भाकरीचा हात मागा करायचा आणि काठीचा ठोका टाकायचा. असंच आहे ना. कसं करणार हो? देव तर सोडून द्या, कुत्रा घात नाही आपल्या हातून. त्याला तुकोबरायांसारखं नामदेवरायांसारखं अंत करायला लागतं विठाला. म्हणून भगवंत म्हणतात तुकोबराया काहीतरी मागा. तुकोबराय काही मागत नाही. तुकोबराय म्हणतात देवा काही वेळा तुला मला मागायची सुद्धा मला एक ओढ लागली होती देवा, पण ते तुझं नाही ना. सगळं काय आहे ते तुझं नाही ना. मागो मुकुट माताचा तरी तो आणला इंद्राचा. मुकुट मागावा तर तो तुझा नाही ना, उसनं आणलेला इंद्राचा. मागो कुंडली करणीची तरी ते आलेली कर्णाची. मागो पितांबर सेला तरी तो कासेसी कसेला. मागो तोडर पायीचा तरी तो मागो तोडर पायीचा धात जाईल असुरांचा. सगळं काही मागावं देवा, पण तुझं नाही नाहीये. पण देवा उसनं आणलेलं कधी मागायचं नसतं देवा. म्हणून तुकोबराय म्हणतात देवा मागण्याची तू मला आज म्हणजे देवा तू मला मागायला लावला देवा, म्हणून मागतो देवा. तुकोबराय आपला भगवंत म्हणतात देवा आता थोडशी बरं वाटलं. म्हणजे कधीच काही मागत नाहीये असे संत म्हणतात. तू म्हटला म्हणून देवा मागतो. म्हणून म्हणतात मनसी काही मागा.
मृदुंगाचा उत्तम चरणाचा देवा तुला जर मला द्यायचंच नसेल ना देवा तर मला एकच दे देवा तुझा विसर न व्हावा तुझा विसर मला पडू नये देवा सदा सदा ना भक्त सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रकुमाईचा पती सोयरिया सदा कदा माझा डोळ्यापुढे फक्त तुझी मूर्ती असावी देवा आणि तुझ्या नामाची मला आस लागू दे देवा आणि तुझं नाम माझ्या मुखामधून कधीच विसरून जाऊ नये देवा हेच मला दान दे म्हणून याचे दान देगा देवा दान कोणी देऊ शकतो का दान कोणीही देऊ शकतो का देऊ शकत नाही दान देण्यासाठी स्वातंत्र्य पाहिजे श्रीमंती पाहिजे आणि उदारता पाहिजे तर तोच माणूस दान देऊ शकतो दान कोणीही देऊ शकत नाहीये विठाला उदारता आहे श्रीमंती आहे पण स्वातंत्र्य नाहीये तो सुद्धा देऊ शकत नाहीये स्वातंत्र्य उदारताय पण श्रीमंती नाहीये तो सुद्धा माणूस दान देऊ शकत नाहीये सगळं ज्याच्याकडे आहे तो माझा पांडुरंग परमात्मा पण दान कोण देऊ शकतो सांगतो भजन करा विठाला सत्याचे कार्यकर्ते मंडळी वर्गणी मागण्यासाठी गेले वर्गणी मागण्यासाठी गेल्यानंतर चला पाटील किती करायची वर्गणी कर ना तुमच्या मनावर कितीही करा ते म्हणले 500 500 नाही कमी होतात 2000 5000 करून टाका वर्गणी 5000 गेली द्या ना 5000 पण आमचे मालक घरी नाही येत ना
काय म्हणले नाही, आमचे मालक घरी नाही येत ना, म्हणजे श्रीमंती आहे, उदारता सुद्धा आहे, पण स्वातंत्र्य नाहीये, तर तो माणूस दान देऊ शकत नाही. असंच एक गरीब माणूस बसलेला होता, झोपडीमध्ये बसलेला होता, ज्ञानेश्वरी व पारायण करत बसला होता. त्याच्याकडे गेले, म्हणले वर्गणी किती करायची? तो म्हणला, पाटील 6 महिन्यापासून ज्ञानेश्वरी मध्ये 50 रुपयाची नोट मी ठेवली होती पाटील, पण कालच माझी मुलगी आजारी पडल्यामुळे ते सर्व पैसे दवाखान्याला गेले. पाटील पाटील माझा आजोबा कधी पंगत घातला नाही पाटील, घालू शकत नाही, तेवढी संपत्ती श्रीमंती नाही होते पाटील. मी वारकरी जेव घातला नाहीये, माझा बाप वारकरी जेव घातला नाहीये, पण पाटील 6 महिन्यापासून 50 रुपयाची नोट ज्ञानेश्वरी मध्ये ठेवलं होतं पाटील, पण काल खर्च झाली. याच्याकडे स्वातंत्र्य आहे, उदारता आहे, पण श्रीमंती नाहीये, तो सुद्धा माणूस दान देऊ शकत नाहीये. दादा दुसरे श्रीमंत माणसाकडे गेले, त्यांनी एकच नोट दिली फक्त 50 रुपयाची, म्हणजे भरपूर माझा ढिगाला पैसे पडू नये, पण उदारता आहे का नाही, फक्त दुसऱ्याचं कसं लुबाडून खावं हेच. कुठे चांगल्या कार्यासाठी पैसे घाला ना, चांगलं कार्य करा, चांगल्या कार्यासाठी पैसे घालण्याला सुद्धा भाग्य लागतं. उगाच कोणी दान करू शकतं का? दान कोणी करू शकत नाहीये. काही काही एवढे चिकट माणसं महाराज, एवढे चिकट. आमच्या गावात एक माणूस होता, नवीन धोतर घेतलं महाराज, खरं सांगतो बरं का, नवीन धोतर घेतलं, 1 वर्ष बाहेर कुठे लग्न मंडप म्हणजे कुठं जायचं असतं ना, एकच धोतर घालायचं. नंतर गावात घालू लागलं ते धोतर. धोतर म्हणाला त्याची लंगोटी केली, लंगोटी करून घालू लागलं. ती लंगोटी फाटली, ते फरशी पुसायला गेलं, फरशी पुसायला गेला, मग ते चिंदू झालं ना. म्हणलं बाबा आता तरी फेकून दे, ते चुलीत घातलं पाणी तापवण्यासाठी. पाणी पण तापवून त्याची राख झाली, त्याची कापडाची राख झाली त्याची. मला राख तर फेकून दे, त्याचं दात घासू लागलं. एवढी चिकट माणसं महाराज, काय सांगू महाराज. आणि त्यातल्या त्यात म्हातारी बाई तर महाराज सांगू नका, त्यातल्या त्यात एवढी काळजी, एवढे चिकट. पण संसार करावा तर म्हातारी आजीनीच, म्हातारी आजोबानी. संसार 1 नंबर संसार बाबा. तुम्हाला सांगतो, दिवा लावला एका बाईने, घरात दिवा लावला, आणि तिच्या पतीला बाहेर गावी जायचं होतं. 2 किलोमीटर बाहेर गेल्यानंतर त्याला आठवण आली की देवाऱ्यामध्ये दिवा लावलेला आहे, आपण दिवा लावलेला आहे, पण बायकोला सांगायची आठवण नाहीये, तेल किती संपलं असेल. 2 किलोमीटरहून पायी चालत आला तो. पायी चालत आला, बायकोला म्हणला, अगं मी जाते वेळेस तू दिवा लावली होती, दिवा ते अजून तसाच चालू, म्हणजे किती तेल संपलं असेल. अहो तुम्ही 2 किलोमीटरहून चालत आले, मग तुमच्या चपला किती भिजल्या असतील. ते म्हणले, अगं बाई मी चपला खिशात ठेवल्या, नुसत्या पायानं आलो. मालक असे तर मालकाची मालकीण कशी. मी सुद्धा या हाताने दिवा लावला, या हाताने विझवला.
एवढी काय काय चिकट माणसं आहेत. विढाला विढाला काय काय माणसं असं डोक्याच्या बाहेर गेलेली असतात महाराज. समजून घेत नाही, समजून घेत नाही. हाटमध्ये गेलं आणि ते मला काय गरम आहे रे तुझ्याकडे, गरम काय? तो मला गरम चहा आहे, देऊ का? नको का तुम्हाला? ते नको मला, चहा नको मला. दुसरं काय सांग मला, दुसरं पुरी भाजी ते नको, तेलकट मला नको. दुसरं काय मला? ते मला उत्तप्पा, पोट बिघडत नको. दुसरं काय? तो म्हणला खिचडी आहे म्हणला, गरम गरम नको मला, आताच घरी खाऊन आलो मला. तर मला पुरी भाजी आहे नको मला, तेलकट कसं. दुसरं काय? गरम. ते गेलं राग, हो ते गेलं रागा, म्हणजे त्याला राग आला. ते काय म्हणलं, इस्तू इस्तू आणि एक प्लेट. दुसरं काय म्हणलं, आणि एक प्लेट. इस्तू आणला, टेबलावर ठेवला, बिडी पेट म्हणून गेलं. काय सांगा बरं. असं आता आपल्याकडले काही माणसं तिकडे राहतात, पुणे मुंबई भागामध्ये आपल्याकडलीच काय राहतात. आम्ही तिकडं कीर्तनाला गेलो तेव्हा म्हणजे आपला कार्यक्रम म्हणजे 9 ते 11 टाइमिंग असतो आपला. तिकडलं कसं असतं, आपल्या अगोदर पोटोबा असतं, नंतर विठोबा असतं. त्यांच्याकडे तसं नाही, म्हणजे अगोदर त्यांच्याकडे 7 ते 9 कीर्तन असतं आणि नंतर ते 9 ते म्हणजे 10 10:30 म्हणजे ते जेवण असतात नंतर. आपल्याकडले काही माणसं कीर्तनाला म्हणजे तिकडे आम्ही तिकडे कीर्तनाला गेलो, कीर्तन संपल्यानंतर तो बुवा आमच्याकडे येणार. ते म्हणला रामकृष्ण हरी महाराज, शब्द तर कुठून काढत या रामकृष्ण हरी. मग आपण म्हणावं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. चला मग आमच्या घरी चहा यायला. आम्ही त्याच्या घरी जावा, त्यानं बायकोला हात मारावा, ए स्मिता ए स्मिता, अगं दार उघडतेस का ग? म्हणजे तो काय म्हणला, अगं उडतेस का ग? म्हणजे उठच म्हणण्याचा ज्याचा अधिकार नाही तो शिकलेला. अधिकारच नाही ना बायको पुढे बोलण्याचा. आता जर आता पूर्वी नवरा बायकोला म्हणायचा आले वास, आता हे मंडळी येणार चालू केली आले वास. आता पुरुष मंडळी तुम्ही घाबरायचं नाही. आता ऐकू येतं का तिकडं? आता घाबरायचं नाही. घरी गेल्या गेल्या बायकोला म्हणायचं वजनात बर का, असं दडपण आल्यावर म्हणायचं नाही, स्मिता जेवायला वाढतीस ना गो, असं म्हणायचं नाही. वजनात घरी जायचं आणि म्हणायचं जेवायला वाढ. वाढणारच, माता माऊली चांगल्या वाढणारच बर का. तिकडे लक्ष देऊ नका तुम्ही, वाढणारच. एखादी कोणती असते किचकट नसते वाढी, असं म्हणल्यानंतर आता हायगाई करायचं नाही. बाया माग सारायच्या, दारात जायचं, चप्पल घालून दाग्यावर जेवून द्यायचं. मारायची ताकद आहे का तुमच्यात? नाहीये. मग तिकडे गेल्यानंतर तो म्हणला ए स्मिता, अगं उठतेस का ग? ए स्मिता म्हणजे उठ म्हणण्याचा अधिकारच नाही ना त्यांना. असं आहे. मग आम्ही त्याच्या घरी जावा. त्याच्या घरी गेल्यानंतर ते मॉडेल गाऊन बिऊन घालेल, केस मोकळ सोडलेली, केस मोकळा असं ना त्यांना काही. मग आम्ही त्याच्या घरी जावा. त्यानं बायकोला म्हणावा अगं चहा कर. ती म्हणली
मी खूप दिवसभर मालिका पाहिली रे, मला खूप कंटाळा आहे. तू चहा कर, बाबांना दे, मला पण दे, मला फार कंटाळा आहे प्लीज. सिटीतला नमुना असा. आपल्या गावाकडं 9 ते 11 कीर्तन संपल्यानंतर लगेच येणार पाहुणा आपल्याकडे. जय हरे जय हरे. येता का दुधाला त्याच्या घरी दुधाला जावा. त्याला बायकोला हाक मार, म्हणजे पांदी न रस्ता. आमची गाडी एका टायरात 9 पंक्चर घुसले, एका टायरात. त्याने दिले ते 100 न 900 गेले. पांदी न रस्ता. त्याच्या घरी जावा, तिथंच कोंबड्या, तिथंच शेळ्या. त्याच्या घरी जावा, त्याला बायकोला हाक मारावा. घर आहे आता. बायको घर आहे का? बायको घर आहे का? झोप आहे. बायको झोप आहे का? काय सांग मला, हाताला चव घालून घ्यायचं काम आहे ना. ती म्हणली काय उगय टॉय 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 करीत हवा. माणसाला साखर झोप टाकायचा टाइमला नुसतं टॉय टॉय करीत हवा. आज बाबा आलाय, त्याला बी आपलंच घर दिसलंय का? महाराज मला तर हनुमानच आवडलं. असल्याच्या घरी चहा प्यायला जावं का? मग ती म्हणली, तो म्हणला हाय तोंडाला फटकळ, पण चहा चांगला करते बर का. अरे मी तुला काही नोंदू का बा? तुला काही नोंदू का? नाही ना. त्याच्या घरी जावा, त्यानं ते बाई चहा करून आणावा. चहा पिवा. चहा जर एवढा भारी केला महाराज, जिंदगी तसा कधी चहा केला नाही. किचन रूम मध्ये जाऊन 2 कप बसले, पण चहा पिणं सोडलं नाही महाराज. 1 नंबर चहा, पण तोंडाला भटकळ. चहा नंबर असलं ना म्हणा. आपल्या खेडेगावात कसं आहे, असला ना मोठा खेडेगावात विढा विढा. मग तुकोबाराय म्हणतात, भगवंत म्हणतात तुकोबाराया. तुझा हा विसर ना भावा, म्हणजे तुझ्या नामचिंतनाचा मला विसर पडू नये देवा. हे मी तुला दान दिलंय देवा, पण हे दिल्यानंतर तू काय करणार देवा?
भगवंता तू जर मला हे दान दिलं ना देवा, तेव्हा मी आयुष्यभर मग तुझं गुण गाईन. आणि तुझं गुण गायल्यानंतर सुद्धा हीच माझी सर्व जोडी. म्हणून 2 चरणाचा भावार्थ सांगितलेला आहे. राहिलेल्या 2 चरणाचा भावाचा भजनानंतर पाहू. एकदा हाताने टाळी, मुखाने नाव. जोरदार भजन करायचंय. हात वरती करा महिला पुरुष, लेफ्ट राईट. वर वर. वाह क्या बात आहे. वर हात वर करा. विठोबा हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी, हीच माझी सर्व जोडी. तेव्हा तुकोबारे म्हणतात देवा, देवा हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा. हे सुद्धा देवा तू माझ्यासाठीच मागितलंय देवा. आणि गुण गाईन सुद्धा तू माझ्यासाठीच मागितलं देवा. पण तुझ्यासाठी काहीतरी मागणार देवा, काहीतरी प्रपंचातलं काहीतरी मागणार देवा. धन मागणार तुला, धन संपत्ती मागणार. आणि परमार्थामधलं काहीतरी मुक्ती माग देवा तू. नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. नलगे मुक्ती, काहीच नको, धन नको, संपत्ती नको, काहीच नको, पण फक्त संतांची संगत लागो. संत संगतीचे काय सांगू सुपर.
सुख आपणा परीने नाही ते संतांची संगत लाभो देवा. आणि हे सर्व तू आमच्यासाठी मागितलंय देवा. आम्ही काही जरी तू आम्हाला भोगलेलंच ना देवा, की आम्ही भोगायला तयार आहे. तेव्हा तुको पर या भंगाच्या शेवटच्या चरणात
तुका म्हणे भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाई आवडी ही समाची सर्व जोडी ज्ञानेश्वरा माऊली झालेली सेवा माऊली ज्ञानोबा चरणी अर्पण करतो व तसेच माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण श्री स्वर सम्राट भाऊसाहेब महाराज पाटील चहूरकर माझ्या गुरुदेवांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देण्याच्या अगोदर सांगतोय तरुण मुलं हे सप्ताह का करायचा सप्ताह आपण एकत्र येऊन का करायचा सप्त्यामध्ये किती महाराज मंडळी मोठी आणली याला किंमत नाहीये सप्त्यामध्ये 8 दिवसात 16 तरी माळकरी झाली पाहिजे दिवसात 2 तर 1 तरी माळकरी झाली पाहिजे म्हणून सप्ताह हे तरुण मुलं व्यसनाधीन झाले नाही पाहिजे लहान मुलं वारकरी संप्रदायामध्ये आले पाहिजे तुळशीची माळ घातली पाहिजे सर्वांचा आपला संसार सुखाचा म्हणजे चांगली त्यांना वळण लागली पाहिजे म्हणून हे सप्ताह करायचा म्हणून हे सगळं काही करायचं हे जर तुम्हाला नाही कळलं ना नाथ बाबा काय सांगता नाही का हे सारी नाही बोल तरी दुसरं येईल हे सारी Oh,
माझ्या नागबाबांचा पिंगळा आहे का? आणि उगाच कुठेही जाऊ नका, विचार चांगले ठेवा. आणि दादा, तरुण मुलांना माझं एकच विनंती, व्यसनाधीन जाऊ नका दादा. पायाला नतमस्तक होऊन सांगतो दादा, माफी मागून एक वाक्य बोलतो दादा, व्यसनाधीन कोणी होऊ नका. अरे व्यसन करून घर उद्ध्वस्त झालेले आहेत अनेकांचे. आणि त्या मोबाईल मुळे सुद्धा माणसं बोलायची माणसाने महाराज जिथं तिथे बसतं तिथं भोकडं झालं, स्वतःचीच घेऊन बस व्हॉट्सअप खेळत. पण ऐका, अरे प्रेम करायचं असेल तर माझ्या राजांवरती करा, छत्रपती शिवाजी राजांवरती करा, संभाजी राजांवरती करा, अरे देशावरती करा. ऐका, देश धर्म पर मिटाने वाला शेर शिवा का छावा था. देश धर्म पर मिटाने वाला शेर शिवा का छावा था. महाप्रतापी महापराक्रमी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. अरे इतर कोणतेही पिक्चर बघण्यापेक्षा तो छावा बघा ना, छावा बघा. अरे दादा, त्या छावा जर बघितलं ना, छावा पिक्चर, अहो आपल्या स्वतःला वाटतं आपण स्वतः हे काहीच केले नाहीये दादा. काय हो संभाजी महाराजांनी काय धर्मासाठी काय केलंय? धर्मवीर नाव का पडलं? एका मिनिटात ऐका दादा. अहो जेव्हा संभाजी राजे सगळे युद्ध जिंकले आणि शेवटचं मात्र तेवढं मात्र संभाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण झालं नाही. आणि हे लावून देणारे हे जवळचेच होते बरं का, जवळचेच असतात. धोकादायक, ध्यानात ठेवा. गणोजी आणि कान्होजी. तेव्हा मात्र संभाजी महाराजांची हाल झाली हो. 40 दिवस माझ्या संभाजी राजांना पाठवून ठेवण्यात आलेले आहे. संभाजी महाराजांना पाठीवरती वार केले, त्यांच्या अंगावरती वार केले.
आणि त्यांच्या आपल्याला जर काहीतरी पत्ती जर लागली ना, आपल्या हाताला मीठ जर टाकलं तर आपण सनगणन करत. पण अख्खं अंग रक्ताने भरलेलं होतं दादा, अख्खं अंग रक्ताने भरलेलं होतं. आणि त्या अंगाला मीठ सोडलं हो, मीठ सोडलं अंगाला. काय त्रास झाला असेल. नख काढली, पायाची नख काढली, हाताची नख काढली, तरी सुद्धा नख काढल्यानंतर फक्त माझ्या संभाजीराजांच्या मुखामध्ये जगदंब. नख काढल्यानंतर जगदंब, फक्त जगदंब आई तुळजाभवानी, फक्त मा जगदंब म्हणत होते संभाजी महाराज. नख काढली, सळई असते ना, सळई गरम करून डोळ्यात घातली महाराज. नख काढली, सळई डोळ्यात घातली. अरे त्यांच्यासाठी तो औरंगाला औरंगाला म्हटलं, ए संभाजी, अरे तुझी सुटका आता होईल, तू फक्त धर्म बदल. तर माझ्या संभाजी राजांनी महाराज एवढा त्रास झाला तरी सुद्धा संभाजी महाराज धर्म नाही बदलले. नख काढली, डोळ्यात सळई गरम तापलेली घातली, तरी सुद्धा जगदंब. जीभ काढली, हो तरी सुद्धा जगदंब. आई तुळजाभवानीचा दावा करत होते, फक्त मा जगदंबेचं नाव घेत होते संभाजी महाराज. एवढा त्रास आपल्यासाठी, या धर्मासाठी सहन केला महाराज. म्हणून आपण हिंदवी, आपण मुलींना बांगड्या का घालू नये, का कुंकू लावू नये आपण. म्हणून दादा, धर्म बदलू नका, आपल्या धर्माचं पालन करा. धर्माचं जर पालन करायचं असेल, ते कुणाला जर तुम्हाला सांगायचं असेल, बघायचं असेल, तर माझ्या संभाजी राजांचं बघा. म्हणून जाताना एकच सांगून जातो, तरुण मुलं व्यसनाधीन होऊ नका. आपल्या देश धर्मासाठी काहीतरी करा, काहीतरी चांगलं कार्य करायचंय. व्यसनाधीन होऊ नका आणि माझ्या भगवंताचं नामचिंतन केल्याशिवाय राहू नका, हे मात्र मी सांगू इच्छितो. आणि तसेच झालेली सेवा माऊली ज्ञानोबांच्या चरणी अर्पण करतो. आणि माझे गुरुवरी हरिभक्त पारायण श्री स्वर सम्राट भाऊसाहेब महाराज पाटील चाहूरकर माझ्या गुरुदेवांच्या चरणी समर्पित करतो. आणि तसेच आळंदीला आमची संस्था आहे, सुवर्णाताई खाडे वारकरी शिक्षण संस्था. ज्यांना कुणाला ऍडमिशन घ्यायचे असतील तर आमच्या वसंत पाटलाकडे संपर्क साधा, दत्ताहरी पाटलाकडे संपर्क साधा, तुकाराम पाटलाकडे सुद्धा संपर्क साधा. संस्थेकडे कोणाला मुलगा टाकायचा असेल, चांगल्या संस्काराला जर आपले मुलं घडवायचे जर असतील तर मुलांना चांगले संस्कार घाला. म्हणून झालेली सेवा माऊली ज्ञानोबांच्या चरणी, माझ्या आई वडिलांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.